नमस्कार मंडळी, तुम्ही जर डाएट फॉलो करत असाल तर तुम्हाला हे सॅलड खूपच आवडेल. तर यामध्ये मी पत्ताकोबी, काकडी, गाजर, बीटरूट, टोमॅटो, तसंच कढीपत्ता, कांदा, कोथिंबीर, पुदिना हे सर्व जिन्नस घेतलेले आहेत. तर ते सर्व बारीक चिरून घेतलेत आणि किसून घेतलेले. तर एका भांड्यामध्ये सर्व जिन्नस काढून घ्यायचे. अगदी टोमॅटो, पत्ताकोबी, गाजर, बीट आणि कांदा, कोथिंबीर हे सर्व टाकायचं. त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर आहे त्याचा आपल्याला तडका द्यायचा आहे. तर तुम्ही डाएटवरती असाल आणि तेल वापरत नसाल तर तुम्ही ती फोडणी स्किप करा, किंवा मग असंही तुम्हाला आवडत असेल थोडंफार तेल तुम्ही खात असाल तर जेवढं दाखवलं त्याच्यापेक्षा कमी तेल घेऊन तुम्ही जिरं, मोहरीची, हिंगाची, हिरवी मिरचीची फोडणी करायची. छान अशी खमंग फोडणी झाली की त्यामध्ये हिरवी मिरची छान फ्राय झाली की हळद टाकायची, कढीपत्ता टाकायचा. छान फोडणीनं आपण सर्व जिन्नस जे एकत्र केलेले आहेत ना त्यावरती टाकायचे. आणि याच्यामध्ये मी दही वगैरे काहीच वापरलेलं नाही आहे, फक्त प्लेन असं सॅलड ठेवलेलं आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही दही यामध्ये टाकू शकतात. आता थंडीचे दिवस आहेत म्हणून मी दही काही टाकलेलं नाही यामध्ये, फक्त सर्व जिन्नस एकत्र केलेले आहेत. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी साखर टाकलेली आहे आणि वरून थोडेसे पुदिना चिरून टाकलेलं आहे. छान असं खमंग असं सॅलड तयार होतं जेवणासोबत, किंवा नुसतंच तुम्ही हे सॅलड जरी खाल्लं तरी पण अगदी तुमचं पोट खूप भरेल आणि छान असं हेल्दी सॅलड आहे. तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि हो, यामध्ये मी लिंबूसुद्धा पिळून घातलेला आहे, म्हणजे लिंबामुळे त्याची चव अधिक वाढते. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी करून पहा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असणार तर सबस्क्राईबचं बटन प्रेस करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत आपण भेटूयात. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.